चला, डॉक्टरांनी सांगितलंय तसं डाएट चार्ट करून झाला, फाईल रेडी केली. आता बाळाला काय काय सामान लागेल त्याची लिस्ट करायला लागेल. हो ना. ऐक, मला काहीतरी महत्वाचं बोलायचं. सगळं हातातलं काम 2 मिनिटं बाजूला ठेव. काय झालं? शांतपणे ऐक. कदाचित हे ऐकून तुला खूप मोठा धक्का बसेल. सगळं ठीक आहे ना? नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. काय बोलतो तुम्ही ते हे बघ. सिद्धिराज, हे बघ. नीलांबरी बहीण. म्हणजे सिद्धिराज, आपला डाऊट खरा होता. नीलांबरी वहिनींनी पैसे देऊन निवडणूक जिंकली. तुला आठवतंय त्या दिवशी नीलांबरी वहिनी पैशांची ती बॅग घेऊन घरी आल्या होत्या? हो हो, आठवतंय. आणि तुम्ही त्यांना विचारलं पण होतं की ही बॅग कसली आहे. त्यांना धड उत्तरही देता आलं नव्हतं. मी का घाबरेन? ज्याच्या मनात खोट ते घाबरेन ना. माझा डाऊट आला होता की त्या बॅगेत काहीतरी आहे. ती पैसेच असणार. सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत होतं भावना. आणि सिद्धिराज, आता आपण गप्प बसायचं नाही. पण त्यांना जर का आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं असेल ना, तर आपल्याकडे अजून ठोस पुरावे हवे. कारण हे सगळे पुरावे खोटे आहेत असंही म्हणू शकतो. माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावा होता. सिद्धिराज, आता बास. आपण त्यांना सगळ्यांसमोर आणायचंय. आपण आत्ताच्या आत्ता घरच्यांना सगळं सांगूया. चला. नाही नाही नाही, इतक्या लगेच नीलांबरी वहिनींच्या पापांचा घडा आपल्याला करायचा नाही. आणि अजून किती पापा केलेत हे आपल्याला माहित नाहीत. आधी सगळ्या गोष्टींचा पुरावा गोळा करायचा, मग त्यांचा खेळ संपवायचा. बरोबर म्हणताय तुम्ही. आता आपण पूर्ण तयारीनिशी नीलांबरी वहिनींचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. म्हणजे त्यांना काहीच करता येणार नाही. Come in. Hello, sir. Hello. Please, yes. Have a seat. Yeah. Well, मी सांगितलेलं ब्रीफ लक्षात आहे ना? Yes, sir. मी ऑलरेडी काही पॅकेजेस तुम्हाला ईमेल केले होते. I know. हे आमचे केरळचं पॅकेज 5 दिवस आणि 6 रात्रींचं. हे अंदमान निकोबारचं. ही आमची खास हनीमून टूर आहे. आणि जर तुम्हाला नेचरची आवड असेल तर तुम्ही नॉर्थ ईस्टलाही जाऊ शकता. आमच्या या टूरमध्ये आम्ही रिअल नेचरचा एक्सपिरियन्स देतो. नो, मला यातली एकही टूर आवडली नाही. मला एखादी ऑफ बीट जागा हवी. वेट, मी एक फाईल सेंड केली. प्लीज चेक दॅट. या फाईलमध्ये मी काही जागा आणि माझ्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या फायनल करून ठेवल्या आहेत. तुम्हाला आम्हाला इथे कसं जाता येईल ह्याची प्लॅनिंग करून द्यायची. अँड येस, मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे आम्ही तिथे गेलो आहे हे कधीच कोणाला कळता कामा नये. अहो सर, पण या जागा किती सुनसान आहेत. इथे कधीच कोणी फिरायला जात नाही. तुम्हाला इथे का जायचं आहे? कारण मला माझ्या बायकोला एक वेगळा एक्सपिरियन्स द्यायचा आहे. मला तिला अशा ठिकाणी घेऊन जायचं आहे जिथे कधीच कोणी गेलं नसेल आणि जाणारही नाही. अहो सर, हे पण बघा, तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळतील या पॅकेजसाठी. पण मला ही ट्रिप मला जशी हवी तशीच झाली पाहिजे. ओके सर, मी प्लॅन वर्कआउट करतो आणि मग तुम्हाला कळवतो. गुड. सी यू. या. ओके सर, सी यू. हॅलो विश्वा. हॅलो, काय झालं जानू? तू अर्जंटली कॉल कर असा मेसेज का केला होतास? तू 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 ठीक आहेस ना? हो, म्हणजे आता तरी सगळं ओके आहे, एकदम ठीक आहे. पण मला जयंतबद्दल जरा डाऊट येतोय. नाही म्हणजे मला ऑलरेडी ह्या वाईब्स येतच होत्या की आपण दोघं त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतोय. हे बहुतेक त्याला कळलंय. आणि आता मात्र त्याच्या डोक्यातनं काहीतरी भलतंच सुरू आहे. म्हणजे
नक्की काय झालंय मला सांगशील का? अरे म्हणजे जयंतने एका ट्रॅव्हल एजंटला घरी बोलवलंय आणि बहुतेक ना मला तो कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याचा प्लॅन करतोय. त्याला असं वाटतंय की हा त्याचा सिक्रेट प्लॅन आहे, पण मला ऑलरेडी सगळं कळलंय. जानू, दिस इज सिरियस. गेल्या वेळी पण त्यांनी असंच कुठली कल्पना न देता तुला बेशुद्ध करून हनीमूनला नेलं होतं. हो विश्वा, पण या वेळेस मात्र मी तसं काहीही होऊ देणार नाही. जयंतला भले मला कुठेही बाहेर घेऊन जायचं असू दे, पण मी मात्र पूर्णपणे सावध राहणार आहे आणि त्याचा हा प्लॅन मी अजिबात सक्सेसफुल होऊ देणार नाही. यावेळेस मी माझ्या आईबाबांपासून कुठेही लांब जाणार नाही. जानू, यावेळी मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे फक्त तू, मी आणि आपलं प्रेम असेल. आधीची जानू खूप साधी होती. जयंतचं सगळं सत्य कळूनही शांत बसणारी होती, सहन करणारी होती. पण आताची जानू तशी नाहीये. त्याने मला दिलेल्या अनुभवांमुळेच आता त्याच्याही पेक्षा 4 पावलं पुढे राहून मी विचार करू शकते. त्यामुळे तो मला फसवण्याचा कधीच विचार करू शकतो. मी एकदा प्रेमाने विचारून बघेन. आलीस तर ठीक, नाहीतर तुला बळजबरी घेऊन जावं लागेल मला. पण जानू माझ्या बरोबर मी ठरवलेल्या ठिकाणी येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. भावना, भावना दार उघडतेस का प्लीज? भावना, झोपली आहेस का? भावना, भावना आवाज ऐकू येते का? अगं काळजी वाटते मला तुझी. भावना, काय झालंय? नका ना तुम्ही दरवाजा वाजवू इतका. मी नाही उघडणार आहे दार. अगं पण तू का नाही उघडणार आहेस दार? काय झालंय काय मला सांग ना. काही नाही झालंय मला. काही नाही झालंय मग दरवाजा का बंद केलायस तू? सांगू तुम्हाला आता. ऐक ना भावना, अगं प्लीज उघड ना. अगं असं काय करते? नाही उघडणार आहे कारण मला उगाच रडायला येतंय खूप, आणि मी रडले की तुम्ही पॅनिक होताय ना, म्हणून मी नाही उघडते दार. अगं मी नाही होत पॅनिक बाबा. तू उघड दार, उघड प्लीज. आता हे सुद्धा तुम्ही पॅनिक होऊनच बोलताय. जरा शांतपणे बोला. अरे नाही सॉरी हा, मी अजिबात पॅनिक होत नाहीये. शांतपणे तुला बोलतोय. तू प्लीज दरवाजा उघडतेस का? हो तर काय बोलताय, मला काही ऐकू पण येत नाहीये. इतकं हळू बोलणार आहात का तुम्ही? अगं भावना, मी अत्यंत शांतपणे तुझ्याशी बोलतोय आता. पॅनिक अजिबात होत नाहीये. तू प्लीज दरवाजा उघडतेस का? प्लीज प्लीज. काय बस आधी तू ये शांत हो. सावकाश सावकाश. काय झालंय? का रडतेस तू? काही नाही झालंय. नाही झालं? काही नाही झालं तर का रडतेस तू? कारण तुम्ही विचारताय म्हणून मी रडतीये. हे काय कारण आहे? मी काय केलं?